मोदी 3.0 सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील कळीची खाती पदरात पाडून घेण्यासाठी तेलुगू देसम आणि संयुक्त जनता दल या दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या भाजपशी तीव्र वाटाघाटी सुरू आहे। तेलुगू देसमने लोकसभा अध्यक्ष पदासह माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची तर जनता दलाने रेल्वे मंत्रालयाची मागणी केल्याचं सुद्धा समजतंय। कृषी मंत्रालयावर दोन्ही जनता दलांनी दावा केलेला आहे। असं असलं तरी सुद्धा विविध क्षेत्रातल्या पायाभूत विकासाची मंत्रालय ही सोडण्यासाठी भाजपची तयारी नाहीये, त्यामुळे खाते वाटपाची गुंतागुंत वाढण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। खाते वाटपावरून रस्सीखेच कशा पद्धतीने सुरू आहे आपण पाहूयात। घटक पक्षांच्या मागण्या लोकसभा अध्यक्ष, रस्ते विकास, पंचायत राज, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण टीडीपीने मागणी केली आहे, तर जेडीयूने काय मागणी केली आपण पाहूयात। कृषी, रेल्वे, पंचायत राज, ग्रामीण विकास या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केलेली आहे। याशिवाय कृषी, पंचायत राज, नागरी पुरवठा आणि नागरी विकास याची मागणी सुद्धा केलेली आहे।